heading the next point, work done by variable force. The variable force is the force whose magnitude changes with respect to time. With respect to time. With respect to time. हे बघा, डेली लाईफमध्ये आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा ते फोर्स व्हेरिएबल असते, कॉन्स्टंट फोर्स शक्यच नाही, लक्षात ठेवा, पॉसिबलच नाही आहे. समजा आता मी फोर्स अप्लाय करतो आहे ऑन दिस बोर्ड बाय दिस वे, तर ह्याची गॅरंटी नाही की माझ्या हाताने फोर्स अप्लाय केला आहे बोर्डवर हा कॉन्स्टंट असेल. समजा तुम्ही जरा 5 न्यूटनचा फोर्स आहे, सुरुवातीला 5 न्यूटन असेल, नंतर 5 न्यूटन राहील, गॅरंटी नाही आहे. कधी 2 न्यूटन होईल, कधी 3 न्यूटन, कधी होणारच नाही, झिरोच होईल. म्हणजे मॅक्सिमम केसेस ज्या आहेत आपल्या डेली लाईफमधल्या ह्या असतं व्हेरिएबल फोर्समधल्या. कुठल्या फोर्स असणार आहे? व्हेरिएबल फोर्स. हे असं फोर्स जशी मॅग्निट्यूड काय होते, चेंज होते विथ रिस्पेक्ट टू वॉट टाईम. टाईम बदलला की व्हॅल्यू चेंज होणार. आपण जे फॉर्म्युला लिहितो ना, फोर्स इक्वल टू मास अँड ॲक्सलरेशन, हा फॉर्म्युला जो आहे हा मॅक्सिमम केसमध्ये आपण कॉन्स्टंट फोर्स विचारात घेतो. फोर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट, विच इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली स्पीकिंग इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे आपण कॉन्सेप्ट शिकणार आहे कुठला? व्हेरिएबल फोर्स. विच कॉन्सेप्ट? व्हेरिएबल फोर्स. काय फोर्सचे वैशिष्ट्य काय? ह्याची किंमत चेंज होते विथ रिस्पेक्ट टू वॉट टाईम. कळालं मी काय म्हणतोय? आता हा फोर्स काढायचा कसा? हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस फोर्स, किंवा या फोर्सनं केलेलं वर्क कसं काढायचं? आपलं टायटल काय आहे? वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय? बेसिक लिहून नका, फक्त ऐका. W इक्वल टू वॉट? Fs कॉस थिटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला वर्क डनचा? W इक्वल टू वॉट? Fs कॉस थिटा. F म्हणजे कुठला फोर्स आहे? इथं कॉन्स्टंट फोर्स आहे. इथं S काय आहे? डिस्प्लेसमेंट. कॉस थिटा म्हणजे अँगल बिटवीन F अँड S. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला अँगल काय आहे? थिटा. हा फॉर्म्युला आहे फॉर कॉन्स्टंट फोर्स विच इज नॉट पॉसिबल इन डे टू डे लाईफ. म्हणून आपण शिकणार आहे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. नेक्स्ट पॉईंट टाका. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स is given by ह्या फॉर्म्युला W इक्वल टू Fs cos theta. W इक्वल टू Fs cos theta. डायग्राम काढा. समजा हा सरफेसचा ग्राउंड सरफेस एक ब्लॉक आहे. आपण फोर्स अप्लाय केला धरून चाला, हा F फोर्स आहे. ओके. आणि या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट जी आहे इट इज ऑन द सेम डायरेक्शन. धरून चाला एक्स पण ह्या दिशेनेच आहे. हा आहे एक्स. तर दोघांमधला अँगल काय असणार आहे? तर थिटा इक्वल टू काय असणार आहे? 0 डिग्री. थिटा काय असणार आहे? 0 डिग्री. मग इथं जर मी किंमत ठेवली 0 डिग्री तर काय ना सांगा? W इक्वल टू वॉट? Fs कॉस 0. कॉस 0 काय असणार? 1. त्यामुळे डब्ल्यूची व्हॅल्यू काय आली? F इंटू एस. म्हणजे काय? कॉन्स्टंट फोर्सचा जनरल फॉर्म आपण जे लिहितो तो म्हणजे W इक्वल टू Fs. हा कधी आहे? जेव्हा थिटा किती असतो? 0 डिग्री. ओके, लिहा. झालं. हे कोणासाठी आहे? विच फोर्स? कॉन्स्टंट फोर्स. आता आपल्याला काय काढायचं आहे? व्हेरिएबल फोर्स. मग व्हेरिएबल फोर्सचं काय काढायचं आहे? वर्क डन काढायचं. काय काढायचं आहे? वर्क डन. नेक्स्ट पण टाका. इकडे बघा, आपण असं गृहीत धरूया की बॉडी जी आहे, आपण एक
ग्राफ विचारात घेऊया. लेट अस कन्सिडर वन ग्राफ. आपण इमॅजिन करूया बॉडीनं काय तर वर्क केलेलं आहे, बॉडीवर काय तर वर्क केलेलं आहे आणि बॉडी काय तर अंतर कवर करून पुढे गेलेली आहे. बॉडीवर काय तर वर्क केले, दोन सारे चॉक वर्क केलं मी, चॉक थोडा पुढे गेलेला आहे. तर या केसमध्ये आपण आपल्याला केलेलं फोर्स जे आहे, हातानं आपल्याला केलेलं फोर्स हे काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. काय असणार आहे, व्हेरिएबल. तर ह्या चॉकवर किती वर्क केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. इथं आपण केस विचारात घेतली कशाची, चॉक. चॉक इज वन ऑब्जेक्ट. ओके, न्यूले तुम्ही ग्राफ काढायच्या अगोदर एक पॉईंट टाका पुढचा. टू कॅल्क्युलेट व्हेरिएबल, टू कॅल्क्युलेट वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, टू कॅल्क्युलेट वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, द ग्राफिकल मेथड is preferred. इकडे बघा अगेन. आता आपण काय करूया, तुम्ही ड्रॉ करून फक्त बघा. हा इथं एफ आहे, ही आहे एस. एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. एफ म्हणजे काय, फोर्स. आपण इमॅजिन करूया की ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आहे आणि ऑब्जेक्टनं मुवमेंट अशी केलेली आहे. काय म्हणतो बघा, ऑब्जेक्ट इथून निघाला आहे, धरून चला हे अंतर आहे S1. ऑब्वियसली इथं ओरिजिन असणार आहे, हा काय असणार आहे, ओरिजिन. आणि ऑब्जेक्ट इथे येऊन थांबला आहे, त्याचं अंतर आहे S2. आपण नावं देऊया, नीट बघा. ह्याला A म्हणूया, ह्याला B म्हणूया. ऑब्जेक्ट A पासून मूव्ह झाला, S1 पोझिशनला होता अगोदर, आता B जवळ आला आहे, S2 पोझिशनजवळ आला आहे. ही डायरेक्शन आहे. तर या केसमध्ये मला S1 टू S2कडे जाताना किती वर्क केले गेलेलं आहे हे काढायचं आहे. रिपीट करतो परत. काय म्हणते बघा, S1 पासून चालला ऑब्जेक्ट कुठंपर्यंत, S2, पोझिशन A, पोझिशन B, S आहे, F घेतला आपण वाय ॲक्सिसवर. तर फोर्स अप्लाय केल्यावर बॉडी अशी A पासून B पर्यंत गेलेली आहे. तर या प्रोसेसमध्ये किती काम केलेलं आहे त्या बॉडीवरती आपल्याला काढायचं आहे. त्याकरता मी काय करतो बघा, एक स्मॉल वर्क डन काढतो. नीट बघा, मी काय विचार करतो की बाबा बॉडी अगदी स्मॉल अंतर कवर करून पुढे गेली आहे आणि ते अंतर आहे DS. किती अंतर आहे, DS. आता हा सांगा, तुम्ही जर बघितलं, हा दिसतोय तुम्हाला एक पीस दिसतोय, तुकडा दिसतोय, तुकडा. हा रेक्टँगल आहे. काय आहे, रेक्टँगल. रेक्टँगल बघा ना, रेक्टँगल दिसतो का नाही, होय का नाही, दिसते ना, का तो सर्कल दिसतंय, रेक्टँगल दिसते ना. आता असा एरिया काय रेक्टँगलचा, हाईट इंटू ब्रेड्थ किंवा लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ काय सांगा इथं, फोर्स, येस ऑर नो, आणि ब्रेड्थ काय असणार आहे इथं, DS. येस ऑर नो. मग FDS काय झाला, वर्क डन झालं जेव्हा बॉडी DSच कांत कवर करणार आहे. सोपं आहे ना. रेक्टँगलचा एरिया माहिती आहे सगळ्यांना, हां माहिती आहे. एवढं सिरियस का झाली मग. लेंथ F आणि ब्रेड्थ किती आहे, DS. गुणाकार केला मला काय मिळेल, वर्क डन. पण ही वर्क लहान आहे कारण डिस्प्लेसमेंट लहान आहे. वर्क लहान आहे कारण का, डिस्प्लेसमेंट लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता टोटल वर्क डन काढायचं. काय काढायचं आहे, टोटल वर्क डन. आता मी काय करतो बघा, ही असे बारकी बारकी पिल्ले ॲड करत गेलो मी. ही एवढा एक एरिया, अजून इथला एरिया, अजून इथला एरिया, असं ॲड करत गेलो. तुम्हाला कॅन आय गेट टोटल एरिया ऑर नॉट. नीट बघा, समजा इथे मी अजून एक असा एरिया घेतला, इकडे दाखवतो बघा. ही एक पहिले असा अजून एक एरिया घेतला, असा अजून एक एरिया घेतला, असापर्यंत असं जात नाही का आपण. इथं घेतला एरिया, इथं शेवटी मला कॅन आय गेट टोटल एरिया ऑर नॉट. हे ॲड केलं, ह्याला ॲड केलं, ह्याला ॲड केलं, ह्याला ॲड केलं, ह्याला ॲड केलं, हे एरिया ॲड करत गेलो. शेवटी मला काय म्हणणार, टोटल एरिया मिळणार का नाही. टोटल एरिया म्हणजेच टोटल वर्क डन. पण कुणी काढलेलं वर्क डन आहे, वर्क कुणामुळे झालं आहे, व्हेरिएबल फोर्स. म्हणजे काय, आपल्याला वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स काढायचं असेल तर बारके बारके एरियाज ॲड करत जावं लागेल. म्हणजे स्मॉल वर्क डन आपल्याला काढून ते ॲड करत जावं लागेल. आणि अशा केसमध्ये वापरत असतं एक फंक्शन मॅथमॅटिक्समधलं, त्याला म्हणतो आपण इंटिग्रल फंक्शन. काय म्हणायचं त्याला, इंटिग्रल फंक्शन. काय म्हणायचं, चहा घेतला की नाही, काय म्हणायचं त्याला, मग त्याला सिम्बॉल आहे इंटिग्रेशन. काय सिम्बॉल आहे, हे इंटिग्रेशन सिम्बॉल आहे. काय सिम्बॉल आहे,
इंटिग्रेशन. कोणाचं इंटिग्रेशन घेणार आहे मी? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं. म्हणून लिहिणार मी एफ आणि डी एस. कुठून जाणार आहे मी? S1 पासून चाललो आहे म्हणून सुरुवात S1 पासून केली आहे. थांबलो कुठं सांगा? S2 पाशी. आणि ह्यालाच म्हणता वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. इंटिग्रेशन काय सांगतं आपल्याला? FDS प्लस FDS प्लस FDS प्लस FDS प्लस FDS दमस्तूर नाही एरिया संपेपर्यंत. कळत आहे? क्लिअर एकदम. ग्राफ ड्रॉ करा. फक्त हा ग्राफ ड्रॉ करा की बाकी सगळा पाठ परत सांगतो मी तुम्हाला. ओव्हर न्यू लाईन. The work done by variable force, the work done by variable force is given by ला फॉर्म्युला हा W इक्वल टू इंटिग्रेशन व्यवस्थित लिहा सगळं. कसं वाचायचं? इंटिग्रेशन FDS S1 टू S2. क्लिअर? काय अडचण? दिस इज द एंड ऑफ द आर्टिकल, दॅट इज वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. ओके. हेडिंग द्या नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट हेडिंग द्या वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम. व्हेरी इंटरेस्टिंग थिअरम. जर तुम्हाला वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स कळाला आपण आता कव्हर केला आर्टिकल, तो वर्क एनर्जी थिअरम वी कॅन इझिली अंडरस्टँड. हेडिंग द्या वर्क एनर्जी थिअरम. नीट आहे का? काय म्हणते थिअरम ही? एखाद्या बॉडीवर काय म्हणलं? एखाद्या बॉडीवर जर आपण वर्क केलं, वर्क करणं म्हणजे काय असतं हो? फोर्स लावणं. काय? फोर्स लावणं. तर ते वर्क जे असतं ह्याचं रूपांतर होतं त्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जीच्या बदलामध्ये. काय म्हणते हे थिअरम? काय म्हणते आपल्याला की वर्क डन ऑन द बॉडी इज इक्वल टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. काय म्हणते बाबा? वर्क डन कुणावर वर्क डन केलं आहे? ऑन द बॉडी. हे कुणा इतकं असणार आहे? त्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जीमधल्या बदला इतका असणार आहे. ह्याला म्हणतो आपण वर्क एनर्जी थेरम. द्या पहिला पॉईंट. अकॉर्डिंग टू दिस थेरम, work done according to this theorem, the work done on a body is equal to the change in its kinetic energy. Change in its कायनेटिक एनर्जी. आपण व्हेकल चालवतो, सायकल चालवतो, यस और नो? आता आपण जेव्हा वर्क परफॉर्म करतो, म्हणजे आपण परफॉर्म करत नाही वर्क ॲक्च्युली व्हेकलवर, इंजिन काम करत असतं. जेव्हा इंजिन वर्क करतं व्हेकलवर तर ते वर्क कशामध्ये रूपांतर होतं? ट्रान्सपोर्टेशन. यस और नो? कारण नुसतं गाडीचं लागून ठेवता. नो मुवमेंट, ओनली स्टार्टर ॲक्सिलेटर, असं चालतं आहे का? म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टवर वर्क जेव्हा करतो, आपण उदाहरण घेतो व्हेकलचं, तर ती व्हेकल डिस्प्लेस होते का नाही? गाडी मूव होते का नाही? मग गाडी मूव होतं म्हणजे त्याचं कायनेटिक एनर्जी. यस और नो? काय म्हणलं? जेव्हा गाडी मूव होते तेव्हा त्याला कायनेटिक एनर्जी असणार का नाही? आता कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे काय असणार? देर इज वेलॉसिटी. देर इज व्हॉट? वेलॉसिटी. आपला जो एक फॉर्म्युला आहे बघा, v² इक्वल टू u² प्लस 2 टाइम्स as. आठवते फॉर्म्युला?
ह्याला कुठलं इक्वेशन म्हणतो आपण? कायनेमॅटिकल इक्वेशन. काय म्हणतात त्याला? कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. काय म्हणतात त्याला? कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. आता हे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, ह्याची व्ही काय आहे? फायनल वेलोसिटी. व्ही काय आहे? व्ही काय आहे? यू कोण आहे? इनिशियल वेलोसिटी. यू कोण आहे? यू कोण आहे? ए कोण आहे? ॲक्सलरेशन. ए कोण आहे? यस काय? डिस्प्लेसमेंट. यस काय? आता मग अशी ग्राफमध्ये यस दाखवलं होतं आपण. आता मी काय करतो? दोन्ही बाजूला 1/2 m न मल्टिप्लाय करतो. कशा मल्टिप्लाय करतो? 1/2 m. मल्टिप्लाईंग लिहू नका तुम्ही, फक्त बघा. मल्टिप्लाईंग m/2 ऑन बोथ साइड्स. If I multiply by m/2, I get mv square by 2. काय अडचण? इज इक्वल टू काय ना सांगा लवकर? m u square by 2 प्लस ला प्लस ॲज इट इज 2as इंटू m/2. कोणाला काय डाऊट ह्यात? व्हेरी गुड. आता हाला आज ठेवा, हाला काय करू नका. हाला म्हणून तू तसंच बस. बरं ठीक आहे बाबा. mv square by 2 इक्वल टूला इक्वल टू mu square by 2 प्लसला प्लस हे 2 म्हणते मी जातो घरी. जा मग काय येणार? हेmas. हे काय येणार? काय अडचण? काय मिळालं सांगा? mv square by 2 इक्वल टू mv square by 2 प्लस mas. काय डाऊट इथपर्यंत? लिहा लवकर. चला इकडे बघा. आता mv square by 2 v आहे फायनल वेलोसिटी. v काय आहे? फायनल वेलोसिटी. मग हे असणार आहे 1/2 mv स्क्वेअर. फॉर्म्युला कशाचा? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी. 1/2 mv स्क्वेअर फॉर्म्युला कशाचा आहे? कायनेटिक एनर्जी. मग हे mv स्क्वेअर बाय 2 काय येणार? कायनेटिक एनर्जी. पण v कोण आहे? फायनल वेलोसिटी. मला म्हणायचं फायनल कायनेटिक एनर्जी. काय म्हणत झाला? फायनल. एक नंबर. इकडे बघा. सिम्बॉल वापरूया आपण के. काय सिम्बॉल वापरूया? के. हे म्हणायचं हाला एफ. के एफ म्हणजे काय? फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, मला सांगा यू काय? इनिशियल का फायनल? मला म्हणायचं इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार? के आय. आय म्हणजे काय? इनिशियल कायनेटिक एनर्जी. प्लसला प्लस आपण यांना पाहिलं का? अगदी बरोबर. हे काय आहे? फोर्स. एफ इंटू यस. कोण आहे काय? यस. कोण असं आहे का ज्याला हे माहीत नाही? न्यूटन सेकंड लॉमध्ये प्रूव्ह केले, धडधडीत केले की नाही प्रूव्ह? मी तर काय येणार? एफ इंटू यस. बरोबर आहे का? आता आपण के आयला म्हणून इकडे म्हणायचं. काय म्हणायचं के आयला? मग काय येणार? के एफ मायनस के आय इक्वल टू एफ इंटू एस. आपण यांना पाहिलं का? काय असणार? डब्ल्यू म्हणजे काय आलं? ही वर्क डन. मग के एफ मायनस के आय म्हणजे चेंज इन कायनेटिक. चेंज काढला नाही मी, बदल काढला नाही. सबट्रॅक्शन करतो म्हणजे काय काढतो आपण? 10वीला पडले 30% नापास. तसं नाही, लयच वाईट अवस्थेसाठी. 10वीला पडले 90%, 12ला पडले 60%, डिफरन्स झाला 30%चा. बरोबर आहे नाही? 60 मायनस 90 मायनस 30 म्हणजे मायनस चिन्ह इंडिकेट डिक्रीज इन मार्क. बदल कसा काढला? फायनल मायनस इनिशियल. येस ऑर नो? तसं फायनल मायनस इनिशियल काय येणार आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी. आय एम युजिंग द फॉर्म्युला सिम्बॉल डेल्टा के. डेल्टा म्हणजे चेंज. हा सिम्बॉल डेल्टा. डेल्टा फिजिक्समध्ये कशाला वापरतात? मॅथ्समध्ये सोडा. डेल्टा स्टँड्स फॉर डिफरन्स. के म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीमधला डिफरन्स म्हणजेच काय मिळालं मला? वर्क डन. मग मगाशी काय सांगितलं मी? सेम सांगितलं का नाही? वर्क डन इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन ॲक्टिंग ऑन द बॉडी इज इक्वल टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. दिस इज अ प्रूफ जे आपण धडधडीत प्रूव्ह केलेलं आहे. काय अडचण कोणाला? लिहून काढा व्यवस्थित. आता ही जे आपण थेरम लिहिलं ना, आताचं इक्वेशन डिराईव्ह केलं ना, ते कोणासाठी माहिती आहे काय? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. कोणासाठी आहे? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. काय सांगा? सांगितले नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय असतं? असं फोर्स जो डिपेंड आहे रस्त्यावर.
पाथ डिपेंडंट फोर्सला काय म्हणतो आपण? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. उदाहरण द्यायचं फ्रिक्शन वगैरे बरेच उदाहरण दिली मागच्या वेळेस. आता मुद्दा राहतो की समजा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर वर्क एनर्जी थेरम चालतो का? काय म्हटलं? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर वर्क एनर्जी थेरम काय सांगतो आपल्याला ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे. तर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे कुठलं फोर्स? कन्झर्वेटिव्ह म्हणजे कशावर डिपेंड आहे? काय इंडिपेंडेंट आहे? इंडिपेंडेंट ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय? इंडिपेंडेंट, रस्त्यावर डिपेंडेंट नाही. आता मला सांगा संकेत, सब लोग मेरे साथ है. आता समजा ह्या चॉकला वरून टाकलं खाली, इथून टाकलं काय इथून टाकलं काय, शेवटी हाईट तर सेम कव्हर करणार आहे. मी तुम्हाला तेव्हा असं बोललो होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठला केस आहे? कन्झर्वेटिव्ह फोर्स. येस ऑर नो? आता आपण केस घेऊया ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. कशाची केस घेऊया? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समज मॅडम मी काय बोल रहा हूं, लिहून फक्त बघायचं आहे. इमॅजिन करा इथे एक ऑब्जेक्ट ठेवला आहे आपण. हा एक बॉल आहे ज्याचं मास एम आहे. हाईट ठेवला हाईटवर अशा प्रकारचं पोझिशन आहे. कॅन यू इमॅजिन ऑर नॉट? ही जमीन आहे इथं आणि थोड्या वेळानं आपण काय केलं, या बॉलला आपण फोर्स अप्लाय केला आणि तो खाली यायला चालू झाला. येणार का नाही खाली? तो कोणामुळे खाली येणार? ग्रॅव्हिटी. कोणामुळे खाली येणार? ग्रॅव्हिटीमुळे तो खाली यायचा प्रयत्न करणार. प्रयत्न नाही येणारच. हो कशाला प्रयत्न करते? ऑटोमॅटिक येतं इथे. किती हाईटवर आहे आपला ऑब्जेक्ट? किती हाईटवर आहे? लिहिलंच नाही मी. सांगायचं तू लगेच. किती हाईटवर आहे? एच. प्रथमेश किती हाईटवर आहे? एच इतक्या हाईटवर आहे. तर जेव्हा हा ऑब्जेक्ट हाईटवर असणार आहे त्याला असणार आहे एनर्जी, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. काय असणार आहे? वॉटर इन द टँक, वॉटर टँक, इट हॅज विच एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी. येस ऑर नो? थोडं जरी त्याला थोडं आउटलेट मिळालं तर येतं की नाही बाहेर पाणी? समजा तेच वॉटर टँक तुम्ही जमिनीमध्ये खड्डा, येईल का हो पाणी बाहेर? ठराविक हाईटपर्यंत येईल, नंतर याच विषय येणार नाही. त्याचं रिझन का? एच 0 केला आहे. एच किती केला आहे? 0. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट खाली येणार इट विल हॅव सम वेलॉसिटी अँड व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट पोझिशन एच इट विल हॅव अ एनर्जी कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. दॅट इज वाय आय एम रिप्रेझेंटिंग पी. पी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. पी म्हणजे काय? आणि तुझा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mgh. काय फॉर्म्युला आहे? लक्षात ठेवा. बेसिक आहे तुम्ही. फॉर्म्युला काय? mgh. आता ही एनर्जी जी आहे या ऑब्जेक्टमध्ये कुणामुळे आले? हाईटमुळे आले. हाईट कुणामुळे आले? आता इमॅजिन करा हाईटमुळे का आले? कारण ऑब्जेक्टला मी जमिनीवरून हाईटवर नेलेलं आहे. लिफ्ट केलं का नाही? ऑटोमॅटिक येतं वरती. आपण त्याला लिफ्ट केलेलं आहे पण एच इतका हाईटवर आपण नेले त्या ऑब्जेक्टला. पण ह्या प्रक्रियेमध्ये डिस्प्लेसमेंट झाली का नाही सांगा लवकर? किती झाली डिस्प्लेसमेंट? एच. हाऊ मच डिस्प्लेसमेंट टू प्लेस? एच इतक्या अंतरा ऑब्जेक्ट नेल्यामुळं त्याच्यामध्ये वर्क काय झालं? वर्क काम केलं गेलं का नाही? का डब्ल्यू कोड एफ एस. एस म्हणजे एच, डब्ल्यू कोड एफ एच म्हणजे वर्क झालं का नाही? वर्क झालं म्हणजे हे साठवलं जातं कशामध्ये? ऑब्जेक्टमध्ये साठवलं जातं. कुठं झालं? कुठं साठवलं जातं? ऑब्जेक्टमध्ये. आपण भरतो गाडीत पेट्रोल भरतो का नाही? हा पाणी पेट्रोल भरतो आपण. त्या इंजिनमध्ये कुठली एनर्जी असणार आहे? केमिकल एनर्जी. कुठली? केमिकल एनर्जी. जेव्हा कंबशन होतं तेव्हा हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी म्हणजे गाडी पुढे जाते. म्हणजे प्रत्येक वेळी काय एक ऊर्जा स्तोत्र आपल्याजवळ आहे. स्त्रोत आहे. स्त्रोत. आय हॅव रिसोर्स ऑफ द एनर्जी. आता हे ऑब्जेक्ट म्हणते माझ्याकडे ऑलरेडी एनर्जी आहे. कुठली आहे? कारण माझ्यावर काम केलं गेलेलं आहे. मला तुम्ही हाईटून नेलं आहे. आता बसा बघा आता कशी एनर्जी आहे. मला मी हळूच धक्का दिला ते खाली यायचा प्रयत्न करणार, खाली येणार. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट खाली यायचा प्रयत्न करणार तेव्हा हाईट कमी होणार का नाही सांगा मला? मग हाईट कमी झाली तर पी कमी होणार का नाही सांगा लवकर? कारण पी डिपेंड्स ऑन एच. एच डिक्रीजेस, पी डिक्रीजेस. मग ही एनर्जी गेली कुणाकडे? ही एनर्जी झाली कायनेटिक एनर्जी. येस ऑर नो? ऑब्जेक्ट हळू यायचं प्रयत्न करणार. कायनेटिक एनर्जी वाढत जाणार, पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इनटू
पोटेन्शियल पोटेन्शियल काउंट इन टू कॅन आय राईट वन इक्वेशन पोटेन्शियल एनर्जी नथिंग मग वर्क डन त्याच्यामध्ये पोटेन्शियल कुणामुळे आहे दिस एनर्जी इज ड्यू टू वॉट ही ऊर्जा कुणामुळे आहे हाईटमुळं पण हाईटला नेले कुणी फोर्सनं नेलं आहे म्हणजे वर्क होणार का नाही सांगा म्हणजे आय कॅन राईट पी इन टर्म्स इन ब्रॅकेट डब्ल्यू ही वर्क आहे का नाही एनर्जी इज नथिंग बट कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क एनर्जी वर्कचं युनिट एक आहे जूल वर्क आणि एनर्जी ऑलमोस्ट समान असतात म्हणजे आपण जे काम केलेलं आहे कुठलं काम केलं आहे तर ऑब्जेक्टला वर न्यायचं त्याच्यामुळे कुठली एनर्जी तयार झाली आहे पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली आहे इज इक्वल टू काय तयार झाले सांग कुठली एनर्जी आहे सांगा पण इथं आली म्हणलं नाही वर्क डन इक्वल टू वॉट कायनेटिक चेंज इन कायनेटिक एनर्जी वी कॅन राईट चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट्स वाय राईट हिअर डेल्टा के काय लिहिलं तुम्ही इथं पण ह्या प्रवासामध्ये काही ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट तुम्हाला कसं काय झालं ॲक्सिडेंट मध्ये एअर आहे का नाही काय होतं आहे खाली येताना मध्ये एअर आहे का नाही मला सांगा एअर सपोर्ट करणार का अपोज करणार सपोर्ट करणार का अपोज करणार मला सांगा तुम्ही कागद घेतला टाकला लगेच सपोज खाली जातो खाली त्यावेळी जातो कागद तुकडा दे बरं काय गिव मी वन स्मॉल पीस ऑफ पेपर अरे एवढा नाही बारका तुकडा रे कॉर्नरचा तुकडा काय काय तू हां शाबाश पट्टे एवढं कशाला मोठा रे ऐका नीट नीट ऐका बघताय सगळेजण ओके आता मी टाकलं आला हे का असं तरंगत गेलं आहे वाय नॉट आता टाकलं मी आला खाली हे तरंगत चाललं लगेच घ्यायला पाहिजे ना खाली काय गेलं नाही खाली ते लगेच अपोज एअरनं काय केलं त्यामुळे हा कागद थोडा खाली येताना एअर वरच्या बाजूला काम करत होते त्यामुळे लगेच खाली गेलं नाही बाबा म्हणजे कोण कागदाचा तुकडा पीस ऑफ पेपर म्हणजे एअर रेजिस्टन्स अपोजिटला आहे का सेम डायरेक्शनला आहे अपोजिटला आहे त्याच्याविरुद्ध काम करावं लागेल का नाही का तरंगत बसणार निवांत यू हॅव टू डू वर्क अगेन्स्ट ऑफ दिस ऑर नॉट दॅट इज वाय यू हॅव टू ॲड प्लस वर्क डन अगेन्स्ट एअर रेजिस्टन्स प्लस काय होणार वर्क डन अगेन्स्ट एअर रेजिस्टन्स हे क्वेश्चन मिळालं कोणासाठी वर्क डन बाय विच फोर्स कन्झर्वेटिव्ह फोर्स तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं डेमो देऊन ही वर्क डन कुणामुळं आहे एअर रेजिस्टन्समुळं ॲड करावं लागेल या पोटॅशियम एनर्जीला काम करावं लागेल ह्या एअर रेजिस्टन्सच्या विरुद्ध पण काम करावं लागेल म्हणून नेट वर्क डन इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस वर्क डन अगेन्स्ट एअर रेजिस्टन्स ही फायनल फॉर्म्युला पण मिळाला कशाचा कन्झर्वेटिव्ह फोर्सचा काय अडचण शुअर डायग्राम काढा इक्वेशन घेऊन काढा क्लिअर काय अडचण नक्की तुमच्याजवळ टेक्स्टबुक सगळ्यांजवळ आहेत ओके तुम्हाला माहिती आहे असं काही सिलेबस डिलीट झालेला आहे आपण काही पार्ट डिलीट झाले असलं तर घेतलेलं आहे कारण हे आपल्या पुढे लागणार होतं म्हणून आता जे पॉईंट ऑलरेडी आपल्याला लागणार ते आपण कवर केल्यामुळं जो पार्ट आता डिलीट केला आहे तो आपण स्किप करणार आहे समज में मी काय बोल रहा हूँ तर तुमचं पुस्तक असं टिकमार्क करून घ्या लगेच पानं फाडू नका फक्त टिकमार्क करा आर्टिकल 4.7 जे आहे त्याला क्रॉस करा 4.7 क्रॉस करा क्रॉस ते आपण घेणार नाही आहे आता आपण चालू करणार आहे आर्टिकल 4.8 आता आपण नवीन आर्टिकल शिकणार आहे हेडिंग द्या अतिशय इंटरेस्टिंग आर्टिकल आहे हेडिंग द्या कोलिजन कोलिजन्स COLLISIONS काही बेसिक पॉईंट आपण कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून ते कव्हर केलेत काही आर्टिकल्स जे आपल्याला एंट्रन्सला देखील महत्त्वाचे आहेत फॉर एंट्रन्स एक्झाम दे आर व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे सिलेक्टिव्ह पार्ट आपण कव्हर करतोय हेडिंग द्या कोलिजन्स हेडिंग आता कोलिजनचा अर्थ काय इम्पॅक्ट कोलिजन म्हणजे काय इम्पॅक्ट मराठीत धडक ॲक्सिडेंट दोन बॉडी चाललेत ॲक्सिडेंट दोन बॉडी चालले अशा दिशेने ॲक्सिडेंट त्याला म्हणतो आपण कोलिजन
आता आपण कोलिजनमध्ये येतं काही बेसिक इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. काय करणार आहे? बेसिक इक्वेशन बघणार आहे. पहिला पण टाका. ड्युरिंग collision number of objects come together comma exert force on each other and scatter scatter म्हणजे पसरणे, जाणे, and scatter in different directions. काय म्हणते बघा, कोलिजन म्हणजे जेव्हा दोन बॉडीज एकमेकांवर आदळणार आहेत आणि जेव्हा ते आदळतात तेव्हा ते दोन बॉडीज किंवा दोनपेक्षा जास्त बॉडीज एकमेकांवर फोर्स अप्लाय करतात. काय अप्लाय करतात? फोर्स. 100%. इमॅजिन करा ना, एक गाडी थांबली आहे, दुसरी गाडी येऊन त्याला धडक मारली, फोर्स अप्लाय होणार का नाही? का नाही होणार? सार पडत जाते काय? फोर्स अप्लाय होणार का नाही? म्हणजे देर इज इंटरॅक्शन, देर इज वॉट. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा त्या दोन बॉडीज पसरतात नाही, स्कॅटर होतात. जर पहिली बॉडी जर लहान असेल तर दुसरी बॉडी मोठी असेल तर 100% पहिली बॉडीचं एक तर चुरा होऊन जाईल, आणि नसेल तर इम्पॅक्ट नॉर्मल असेल तर दोन्ही बॉडी एकमेकांपासून अशी दूर जातील. अशा कॅन यू इमॅजिन मार्बल? आता का गोठण्याचं काच जे आहे त्या आपण एक जेव्हा आदळतो त्याला कोलिजन, ह्याला काय म्हणतो आपण? कोलिजन. सर नो. मग अशा प्रकारे जेव्हा घटना घडते तेव्हा आपल्याला कोलिजन असा फेनॉमेना अभ्यासायचा आहे. इथं आपण एक सिंपल डायग्राम ड्रॉ करणार आहे दोन बॉडींची. लिहू नका, फक्त बघायचं काम करायचं, नोटबुक नाही, बोर्डकडं. इकडे बघा, पहिला एक ऑब्जेक्ट आहे आपल्याजवळ, याचं मास काय आहे? M1. काय मास आहे याचं? M1. किती मास आहे? पहिला ऑब्जेक्ट स्पियर आहे, स्पियर. याचं मास किती आहे? M1. हा ऑब्जेक्ट चालला आहे असा, ह्याचा वेग आहे U1. किती वेग आहे याचा? U1. इतक्या वेगाने चालला, निवांत चालला होता, काय रा कुणी आढळून नाही, काय नाही, निवांत चालला होता. पण त्याच रस्त्यावर दुसरा ऑब्जेक्ट बसला आहे. आता हा दुसरा ऑब्जेक्ट थांबला, इथं थांबला का निवांत बरं का. आणि ही पहिला ऑब्जेक्ट चालला होता, हे ऑब्जेक्ट हळू चालला आहे, एकदम असा निवांत चालला आहे. ह्याचा मास आहे M2. किती मास आहे याचा? M2. हे म्हणजे किती वेगाने चालला आहे तर म्हणूया आपण ह्याला U2. किती वेगाने चालला आहे? U2. आता आपण एक कंडिशन अप्लाय करूया. आपण असं म्हणूया U1 पहिला ऑब्जेक्ट जरा जास्त फास्ट चालला, घाई झाली जास्त, रस्ता एकच आहे, असं घडतं बऱ्याचदा, ट्रॅफिक जाम, कोण कुठल्या गाड्या कशा काढते, जागाच नाही आहे, थांबावं लागते पाठी, मग का डोक्याला घेऊन जाणार गाडी, ती मग करतील माणसं काय दिवसानंतर. U1 इनिशियल वेलोसिटी ऑफ बॉडी नंबर 1. U2 इनिशियल वेलोसिटी ऑफ बॉडी नंबर M1, मास ऑफ बॉडी नंबर M2. U1 ग्रेटर दॅन U2. मग थोड्या वेळानंतर U1 धडक मारणार, कोणाला? M1 M2 धडक मारणार, त्याला म्हणायचं कोलिजन. त्याला काय म्हणायचं? मग ही केस जी आहे ही आहे बिफोर कोलिजन, ॲक्सिडेंट घडायच्या अगोदरचा प्रसंग. नीट बघायचं सगळ्यांनी व्यवस्थित. आपली बॉडी 1, बॉडी 2 दोन्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, रस्ता सेम आहे. ओके, बॉडी तरंगा लागली काय? बॉडी तरंगा लागली बाईत. यस. आता हा जो प्रसंग दाखवलेला आहे, ही बॉडी पहिली आहे, ह्याचं मास किती आहे? M1. ही बॉडी दुसरी आहे, ह्याचा मास किती आहे? M2. ह्याला म्हणायचं
ड्युरिंग कोलिजन. ह्याला काय म्हणायचं? ड्युरिंग कोलिजन. आता कोलिजन जेव्हा होणार, बॉडी जेव्हा आदळणार एकमेकांवर, तर ह्या बॉडी एकमेकांवर फोर्स अप्लाय करणार आहे. सर नो का नाही अप्लाय करत? धडक बसले कोलिजनच्या टायमाला ही बॉडी 1 2 वर फोर्स अप्लाय करणार आणि 2 1 वर फोर्स अप्लाय करणार. आता आपण असं गृहीत धरूया दोन्ही बॉडी झालेत आयसोलेट. काय झालेत? धडक बसली आणि दोन्ही झाले आयसोलेट. तेव्हा कोणती वेलोसिटी असणार? फायनल वेलोसिटी. काय असणार? मग कॅन आय से V1 V2, नीट बघा, V1 and V2 be the final velocities of body after collision. V1 V2 काय? फायनल वेलोसिटी ऑफ द बॉडीज आफ्टर कोलिजन. कोणाला काय अडचण? नक्की? एनी डाऊट? डायग्राम ड्रॉ करा दोन्ही पण जरा फास्ट. ओवर. लिसन. M1 M2 आहे का नाही? कोलिजन झालं का नाही? आता वेलोसिटी V1 V2 कोणाचे? V1 ह्याची वेलोसिटी, V2 ह्याची वेलोसिटी. आता लक्षात ठेवा नियम आहे असा की जेव्हा जेव्हा कोलिजन होतं तेव्हा मोमेंटम जो असतो पूर्ण सिस्टीमचा हा कायम स्थिर राहतो, कधी बदलत नाही. धडक बसाच्या अगोदरचा मोमेंटम दोन्ही बॉडीचा इक्वल टू धडक बसल्यानंतरचा मोमेंटम. गावठी भाषेत सांगायचं म्हणलं धडक बसायच्या अगोदर असणारे मोमेंटम दोन्ही गाड्या, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, दोन्ही गाड्या निवांत चालेल विथ MV मोमेंटम. दोघांची मी ॲडिशन केली मोमेंटमची, तर असं आढळलं की धडक बसल्यानंतर सुद्धा मोमेंटम बदलत नाही, कारण नियम आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जर आता नीट ऐका बा, अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगायला लागलो. मी प्रयत्न असते माझं तुम्हाला जनरल लाईफ एक्झाम्पल द्यायचं. संदेश इमॅजिन कर, आपण दोघं गाडीवर चाललो आहे, गाडी मोठी पाहिजे आणि दुसरी गाडीला आपण धडक बसवलेली आहे, धडक बसली आपल्या गाडीची. समजतंय मी काय म्हणतोय? इम्पॅक्ट झाला, ॲक्सिडेंट झाला, तर आपल्या गाडीचा मोमेंटम जो आहे मास इंटू वेलॉसिटी, मास ऑफ द गाडी अलॉंग विथ युअर मास अँड माय मास, म्हणजे टोटल मास, टोटल मोमेंटम ऑफ आवर बॉडी, हे धडक बसल्यानंतर सुद्धा सेम असणार आहे असं बाबा म्हणतोय. बाबा म्हणजे लॉ. कोण म्हणते असं? लॉ म्हणते. लॉ बाबा काय म्हणते? मोमेंटम बिफोर कोलिजन इज ऑलवेज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. आता आपण लिहूया मोमेंटम बिफोर कोलिजन. नीट ऐका, ॲज पर लिहू नका, फक्त ऐकायचं आहे. ॲज पर LCM. LCM म्हणजे काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय म्हणते स्टेटमेंट हे? मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. आता ह्या दोन्ही बॉडीचं मोमेंटम काढा बिफोर कोलिजन. काय येणार? पहिल्या बॉडीचं मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. हे पहिल्या बॉडीचं मास, दुसऱ्या आणि पहिल्या बॉडीची वेलॉसिटी किती? U1 इनिशियल वेलॉसिटी. हो, सुरुवातीची वेलॉसिटी U आहे, त्या मोमेंटम काय येणार? U1. परत सांगा दुसऱ्या बॉडीचे M2 आणि काय येणार? U2. दोघांची करा बेरीज. ह्याला म्हणतात मोमेंटम बिफोर कोलिजन. काय म्हणतात त्याला? टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल टू काय येणार? आता धडक बसल्यानंतर फायनल मोमेंटम काय येणार? M1 V1 प्लस M2 V2. ह्याला म्हणतात P सिम्बॉल. लक्षात, P सिम्बॉल आहे मोमेंटमचा. P इनिशियल इक्वल टू P फायनल. पण ही ॲडिशन आहे मोमेंटमची, म्हणून मी काय लिहिणार? समेशन ऑफ P इनिशियल इज इक्वल टू समेशन ऑफ P फायनल. ह्याला म्हणतात इनिशियल मोमेंटम ॲडिशन इज इक्वल टू फायनल मोमेंटम ॲडिशन. काय अडचण? हे आहे कोलिजनचा बेसिक रूल. मोमेंटम बिफोर आणि मोमेंटम आफ्टर इज ऑलवेज इक्वल. लिहून काढा हे. क्लिअर? काय अडचण? हे लिहिले इक्वेशन. हे समेशन सिम्बॉल कशाचं आहे? समेशन. हा सिम्बॉल कशाचा आहे? समेशन. कळते मी काय म्हणतोय? नवीन पण टाका, लिहा. देर आर two basic types, two basic types of collisions. There are
टू बेसिक टाइप्स ऑफ कोलिजन्स. बेसिक टाइप्स ऑफ कोलिजन्स. नीट आहे का? लिहू नका, फक्त बघा. लिहू नका, फक्त बघा. पहिल्याला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन. काय म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. काय म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. आणि दुसरा टाईप आहे इन इलॅस्टिक कोलिजन. काय नाव आहे? पहिलं काय? इलॅस्टिक कोलिजन. दुसरं काय? इन इलॅस्टिक कोलिजन. लिहा. लिहिलं? पहिलं कुठला टाईप आहे? इलॅस्टिक. दुसरा कुठला आहे? इन इलॅस्टिक. सोपा डिफरन्स लक्षात ठेवा. ट्राय टू अंडरस्टँड बेसिक डिफरन्स. अंडरस्टँड व्हेरी वेल. इकडे बघा, या कोलिजनमध्ये नीट बघायचं आहे बरं का. मी काय म्हणते समज मी लेणे का. या कोलिजनमध्ये इलॅस्टिकमध्ये मोमेंटम जो असतो, मोमेंटम हा देखील होतो कन्झर्व. काय होतो? कन्झर्व. आय कॅन राईट पी इनिशियल इक्वल टू पी फायनल. पहिली अट काय? ज्या कोलिजनमध्ये इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय असतं? फायनल मोमेंटम. त्यासोबत ज्या कोलिजनमध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असणार? फायनल कायनेटिक एनर्जी असणार. काय म्हटलं मी? इनिशियल कायनेटिक एनर्जी इक्वल टू वॉट? फायनल कायनेटिक एनर्जी. काय म्हटलं मी? इनिशियल कायनेटिक एनर्जी इक्वल टू वॉट? फायनल कायनेटिक एनर्जी. अशा कोलिजनला काय म्हणतात? इलॅस्टिक कोलिजन. I write the symbol K initial equal to what? K final. कुणाचं ह्याला कुठलं कोलिजन म्हणायचं? ह्याला म्हणायचं इलॅस्टिक बाबा. इलॅस्टिक कोलिजन. काय अडचण? नक्की. आणि ज्या कोलिजनमध्ये नीट आहे का? लय भारी डिफरन्स आहे. ज्या कोलिजनमध्ये पी इनिशियल असतंच पुन्हा इतकं फायनल इतकं, परंतु कायनेटिक एनर्जी जी आहे इनिशियल इज नॉट इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल, अशा कोलिजनला म्हणतात इनइलॅस्टिक कोलिजन. ह्याला काय म्हणतात? इनइलॅस्टिक कोलिजन. नॉट इक्वल टू लिहिले मी. के इनिशियल नॉट इक्वल टू के फायनल, पण दोन्ही संबंधे ही कॉमन आहे बघा. पी इनिशियल इक्वल टू पी फायनल इन विच कोलिजन? इलॅस्टिक कोलिजन. अँड इन इलॅस्टिक कोलिजन पी इनिशियल इक्वल टू पी फायनल. फक्त इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी काय होते? बदलते किंवा चेंज होते. बिफोर कोलिजन, आफ्टर कोलिजन. इनिशियल म्हणजे बिफोर कोलिजन, फायनल म्हणजे आफ्टर कोलिजन. कळते? ल्या कंडिशन्स. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलं कोलिजन घडतं? तर सेकंड टाईपचं कोलिजन घडतं. मग कसं काय? अरे सिम्पल लॉजिक आहे. जेव्हा गाडी धडक बसणार, एनर्जी लॉस होणार का नाही? गाडी फास्ट तावत आली आहे, ते ड्रायव्हर तर धडक मारली, ती काय त्या स्पीड पुढे जाणार आहे का? वेग त्याचा कमी होणार का नाही? मग एनर्जी लॉस झाली की नाही? मग काय एनर्जी समान असणार का डिफरंट असणार? मग कुठले कोलिजन असणार? नंबर 1. मग काय म्हणायचं? इनइलॅस्टिक कोलिजन. काय अडचण? नक्की. आता आपण एक इंटरेस्टिंग कोलिजन शिकणार. काय? परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. कुठलं कोलिजन? परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. काय अडचण? नक्की. द हेडिंग. नेक्स्ट पॉईंट टाका. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. परफेक्टली इनइलॅस्टिक. नीट ऐकायचं, व्यवस्थित काम करायचं आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. प्रथमेश कॅच करी. कॅच केलं. मला सांगा, चॉक डेमो आहे. डेमो ही जेव्हा मी चॉक थ्रो केला त्या चॉकला वेळोसिटी होती की नाही? होती की नाही? मोमेंटम फिक्स असणार आहे, मोमेंटम बदलणार नाही, अजिबात नाही, नियमच आहे तो. पण जेव्हा मी चॉक टाकला, प्रथमेने कॅच झेलला, तर मला सांगा चॉकचा वेग आणि प्रथमेच्या हाताचा वेग समान राहिला का वेगळा राहिला? धरून जास्त धरला वेगळा.
नो चिखल 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 गोळा केला तुम्ही, चिखलाचा मारला, भिंतीवर चिटकून बसता का नाही? का जाते पुढं? मग सेम सांगतो मी, जेव्हा चॉक टाकला तुझ्या तुझा पकडला का नाही त्याला, म्हणजे चॉकचा वेग आणि हाताचा वेग समान झाला का वेगळा झाला? अरे जेव्हा प्लेयर कॅच झेलते तेव्हा ते काय हातनं पलीकडे जातं काय बॉल? सेम आता मी समजा ना, मी आता झेलला मी, हे सगळं वेग माझा हातचा वेग समान राहिला ना, म्हणजे पहिली बॉडी दुसऱ्या बॉडी चिटकून बसले. येस ऑर नो? गाडी तुम्ही चालवता, रस्ता चिखल तुमच्या टायरला चिटकलेला आहे, तर त्या चिखलाचा वेग आणि टायरचा वेग समान असणार का नाही? का ऑटोमॅटिक जाते बाजूला? म्हणजे ज्या कोलिजनमध्ये दोन्ही बॉडीची फायनल व्हेलॉसिटी समान असते अशा कोलिजनला म्हणतात परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. काय कळलं बघा, रेल्वे असते, रेल्वे समजा रेल्वेनं रुळावर एखाद्या ऑब्जेक्टला उडवलं तर काय कळलं, ती चिटकून बसतं ऑब्जेक्ट माहिती त्याला, आणि रेल्वे त्याला घासत घेऊन जाते पुढं. रेल्वेचा वेग आणि तो ऑब्जेक्टचा वेग समान झाला की नाही? कुठलं कोलिजन? परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. तर आपण सिम्पल डेफिनेशन आहे, द कोलिजन इन विच the final velocity of the both the bodies will be same or common, such a collision is called as perfectly inelastic collision. If colliding bodies join together, after collision, comma, it is said to be perfectly inelastic collision. तर मला सांगा, परफेक्ट इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम तर समान असण्यात का वाद नाही. व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? दोन्ही बॉडी मूव्ह होतात. इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असतं? 1/2 mu1² + 1/2 m2u2². त्यात काय वाद नाही. पण जेव्हा ह्या दोन्ही बॉडी चिटकून बसलेत तेव्हा वेलॉसिटी काय असणार? कॉमन असणार का नाही? म्हणजे दोन्ही बॉडीची वेलॉसिटी ॲड झाली, ॲड. बरोबर आहे की नाही? दोन्ही बॉडी वेलॉसिटी काय झाली? ॲड झाली, ती पुढे चालली. असं चालली तुम्ही आधी अगोदर. मग लक्षात ठेवा, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये एनर्जी आफ्टर कोलिजन, विच एनर्जी? कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन इज मॅक्सिमम असते. कशी असते? मॅक्सिमम. कारण दोन्ही बॉडीची वेलॉसिटी एकच आहे हो, त्यामुळे वेगळी वेलॉसिटी याची गरजच नाही आहे. फक्त मी नेणार 1/2 mv². व्ही म्हणजे v1 + v2. व्ही म्हणजे काय? v1 + v2. काय अडचण? मग ॲडिशन झाल्यानंतर व्हॅल्यू वाढते, कमी होते. 2 + 2 किती? वाढलं, कमी झालं? मग ती विचारतो मी. ॲडिशन झाल्यानंतर व्हॅल्यू वाढते, कमी होते? मग एनर्जी वाढणार, कमी होणार? मग लक्षात तुम्हाला कोणी विचारलं CETमध्ये की इन विच कोलिजन कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम? आन्सर इज परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. टाका शेवटचा पॉईंट. द कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम इन परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. अंडरलाईन करा या वाक्याला. हायलाइटिंग पॉइंट. द कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम इन परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. आर्टिकल एंड झालेला आहे.